संगमनेर तालुक्यातल्या पिंपरणे येथील ज्येष्ठ नागरिक, धार्मिक आणि मनमिळावू व्यक्तिमत्व असलेले कैलासवासी माधवराव भीमाजी गुंजाळ यांचा दशक्रिया विधी हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराज देठे आडगावकर यांच्या प्रवचनानं संपन्न झाला। यावेळी गुंजाळ परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट आणि अण्णांवर प्रेम करणाऱ्या विविध मान्यवर मंडळींनी त्यांना शब्दसुमनांजली अर्पण केली। सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब माधवराव गुंजाळ आणि मार्केट कमिटीचे सचिव सतीश माधवराव गुंजाळ यांचे ते वडील होते। सगळे महाराज स्वतः म्हणून करत नाही, आपल्या आई वडिलांमध्ये आपलं फार प्रेम आहे किंवा फार प्रेम होतं म्हणून महाराज दशक्रिया करणारे फार थोडे लोक आहेत, फार कमी लोक आहेत महाराज। फक्त भावंडांनी आपल्याला नाव ठेवू नये, समाजाने आपल्याला नाव ठेवू नये म्हणून सुद्धा पिंडदान करणारी बरीचशी माणसे या समाजामध्ये पाहायला मिळतात। शोका आणि म्हणून दादा मी पिंडदानाचं महत्व सांगतोय, फार काही नाही का, महत्वाचं आहे फार। अरे गीतेमध्ये पहिल्या अध्यायातल्या 42व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, वाचा म्हणजे कडे नानान कुलस्यच, म्हणजे एक कुल घातकी कुल आहे की ज्या पितरांच्या उद्धाराकरता यांनी आतापर्यंत कुठले कर्म केले नाही। पहिल्या अध्यायातला 42व्या क्रमांकाचा श्लोक आहे हा, संकरो नताये कुल नानान कुलस्यच पतन्ति पितरो हेषा लुप्त पितरोदक क्रिया लुप्त पिंडोदक क्रिया पतन्ति पितरो हेषा संकरो नताये कुल नानान कुलस्यच। जर पिंडदान हे आपल्या घरात कर्म बंद पडलं, पितरांचं पतन होतं, त्यांना नरकामध्ये वास्तव्य करावं लागतं आणि ज्यांचे पितर नरकामध्ये वास्तव्य करतात, मग मला सांगा ते तुम्हाला आशीर्वाद देतील का? काय वाटतं दादा तुम्हाला? तुमच्या पितरांना जर नरक यातना जर भोगाव्या लागल्या तर ते पितर महाराज या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद देतील का? त्या पितरांच्या पित्याचं तुम्ही पिंडदान दोन्ही मंत्र्यांना काढीला काही दान धर्म केला नाही, ते पितर मला सांगा ते तुम्हाला आशीर्वाद देतील का? असं सांगता ज्यावेळेस एखादा मनुष्य आपल्या घरातला गरुड पुराणाचं थोडंसं सांगतो आहे, गरुड पुराणामध्ये असं वर्णन आहे, घरातला एखादा व्यक्ती गेल्यानंतर 13 दिवस त्याचा जीवात्मा जो आहे त्या घरामध्येच महाराज वास्तव्य करतो, तिथंच अवती फिरतो। आश्मा असतो ना, आश्मा काय म्हणतात, दगड म्हणतात ना तुम्ही, आश्माचा दगड असतो ना, त्या दगडाच्या आश्रयाला राहतो, कधी अन्नाच्या आश्रयाला राहतो, कधी पाण्याच्या आश्रयाला राहतो, कधी महाराज अस्थीच्या आश्रयाला महाराज तो प्रेतात्मा जो आहे तो 13 दिवस आपल्या घरामध्ये राहतो आणि 13व्याची पूजा झाल्यानंतर ज्या वेळेस महाराज त्या जीवात्म्याचं मार्गक्रमण सुरू होतं ना, तर ते वर्ष श्राद्धापर्यंत मार्गक्रमण चालू असतं दादा। आणि मग त्या वर्षा श्राद्धापर्यंत 1 वर्षापर्यंत त्या पितरांचा त्या जीवात्म्याचा जो प्रवास असतो ना, त्या प्रवासामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या नरकामधून जावं लागतं महाराज। जसं कर्म असेल तशी नरक भोगावे लागतात। आणि मग आपण जर कुळातील माणसांनी जर त्यांच्या पित्याचं काही पुण्य कर्म केलं, साधूला एखाद्या महात्म्याला आपण महाराज गुरुंना चप्पल देण्याची परंपरा असते, छत्री देण्याची परंपरा असते, गौ माता दान देण्याची परंपरा असते, हे दानाचे जे प्रकार आपल्याला गोदेवाला द्यायला सांगितलेत ना, या सगळ्याचं पुण्य जे आहे हे पितरांना मिळतं आणि त्या नरकातून त्यांना कमी यातना भोगून पुढे वर्ष श्राद्धापर्यंत प्रवास प्राप्त होत असतो। आता तुम्ही मला वर्षभर कसल्या पितर प्रवास करतात? एक गोष्ट सांगू दादा, आपलं सर्वसामान्य जीवाचं 1 वर्ष म्हणजे पितरांचं म्हणजे पितृलोकातलं 1 दिवसाचं जीवन असतं। किती दिवसाचं? आपलं 100 वर्षाचं आयुष्य म्हणजे पितरांचं 1 दिवसाचं आयुष्य। मग असं ब्रह्मदेवापर्यंत असतं महाराज। ब्रह्मदेवाने एकदा बातमी झाकली आणि एकदा बातमी उघडली की महाराज एका सृष्टीची उत्पत्ती आणि एका सृष्टीचा लय होत असतो। लक्षात येते का? या सृष्टीची उत्पत्ती म्हणजे ब्रह्मदेवाने डोळा उघडला, सृष्टीची उत्पत्ती होते आणि ब्रह्मदेवाने डोळा झाकला की महाराज या सृष्टीचा लय होतो। मग आता तुम्ही विचार करा, ब्रह्मदेवाची पापणी हलती ना महाराज, तेवढ्या क्षणात या सृष्टीची उत्पत्ती नाश आहे। मग अशा किती सृष्ट्या किती असतील? अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक गंगाधरी, हे प्रमाण होताना नाही, याचा बारकाईने अभ्यास करायचा। आणि म्हणून पितरांचा 1 दिवस जो आहे ना, ते आपलं 1 वर्ष आहे, तो 1 संपूर्ण दिवस जो पितर प्रवास करतात ना महाराज, त्यामध्ये त्यांना नाना यातना भोगाव्या लागतात। पण जर तुम्ही त्यांच्या व्यक्तिगत पिंडदान दोन्ही मंत्र्यानं पाणीदान केलं, पुण्यकर्म केले, दान धर्म केला महाराज तुम्ही, तर त्या पितरांना त्या नरकामध्ये जास्त दुःख भोगावे लागत नाही। आणि मग ते पितर जर वर्ष श्राद्धापर्यंत यथायोग्य ठिकाणावरती जर पोहोचले तर मग ते पितर आपल्याला आशीर्वाद देतात, म्हणून हे पिंडदान, ज्ञानदान, अन्नदान करावं। तुका म्हणे
पितृ आशीर्वाद देती. ऐका प्रमाण संतांचं. आणि कल्याण इच्छिती तया कुला, आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल ना तर तुम्हाला महाराज एक पिंडदान श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलं पाहिजे. ऐका जे सांगितलं मी तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. या प्रभागामध्ये महाराज आणखी एक प्रमाण आलेला आहे. आहा कथा त्यांची करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला. त्याचा अर्थ असा आहे ते पितर महाराज या ठिकाणी काय करतात, आशीर्वाद व्यक्त करतात, शाप देतात या कुलाला. अरे काय मुलगा माझ्या कुलामध्ये जन्माला अजून माझ्या नावावर साधं पिंडदान सुद्धा करू शकत नाही, 2-3 अंगठ्याला पाणीदान सुद्धा करू शकत नाही, ज्ञानदान सुद्धा करू शकत नाही. ज्ञानदान फार महत्वाचे बरं. हो, आपल्याला फक्त एवढंच माहिती अन्नदान महत्दान. पुढचा श्लोकच माहिती आहे आपल्याला, कारण हे दिवस नाही ना लोकांचा ऐकलं तेवढंच घेऊन चाललोय आपण. तो श्लोक कसा आहे मी सांगतो पुन्हा ऐका. अन्नदानम अतदानम, महदानम नाहीये, अन्नदानम अतदानम ज्ञानदानम ततपरम अनेक क्षणिका कृती यावत जीवेंच विद्या, असा संस्कृतामध्ये शास्त्रामध्ये पूर्ण श्लोक आलेला आहे. आणि म्हणून त्या पूर्ण श्लोकाचा अर्थ आहे का, अर्थ आहे अन्नदानम महदानम मान्य आहे, अन्नदानम अतदानम हे सुद्धा मान्य आहे, बरोबर आहे. पण ज्ञानदानम ततपरम, जर तुम्ही ज्ञानदान केलं ना त्या अन्नदानापेक्षाही ज्ञानदान हे श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे का, पुढे त्याचं उत्तर दिलंय. अनेक क्षणिका तृप्ती यावत जीवेंची विद्या, अन्न खाल्ल्यानंतर फक्त तुमची एका दिवसभराची तृप्ती होईल, पण ज्ञान जर तुमच्या डोक्यामध्ये जर घुसलं महाराज, यावत जीवेंची विद्या म्हणजे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत त्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला होणार आहे. आणि म्हणून पूर्ण श्लोक ऐकून महाराज त्याचं चिंतन आपण प्रत्येकाला नेहमी केलं पाहिजे. म्हणून या प्रवचनाच्या माध्यमातून, दशक्रिया विधीच्या वर्ष श्राद्धमाच्या माध्यमातून जे आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्ञानदानाची परंपरा सुरू झालेली या श्लोकामध्ये सुरू झालेली. आणि म्हणून अन्नदानापेक्षा श्रेष्ठ ज्ञानदान आहे, ते सुद्धा आपण पितरांच्या प्रीत्यर्थ या विधीला केलंच पाहिजे, ही काळाची गरज आहे. आणि जर केलं नाही, येथे काय वापरायची गेली मी तुम्हाला सांगितलं ना, मग आहा कथा त्यांची खरेदी पितर. आणि मौलिक ज्ञानोबरांची भाषा आहे का, मौलिक ज्ञानोबरांच्या भाषेला ऐकायचं का, मौलिक ज्ञानोबराय सांगतात मग पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती म्हणून तेही येती कुळापाशी. आता काय करतात तुम्ही, मौलिक ज्ञानोबरांनी एवढा मोठा महाराज दंड आपला एवढा मोठा सिद्धांत सांगितलाय, पितर काय करती कैसेनी स्वर्गी वसती म्हणून तेही येती कुळापाशी. आता ही ज्ञानोबरांची उभी आहे. आणि किती क्रमांकाची उभी आहे सांगतो, पहिल्या अध्यायात 255 क्रमांकाची उभी. किती क्रमांकाची उभी बाबा, मी तुम्हाला जर वाटत असेल हे नुसतं बडबड करते खोटं बोलतोय ना, घरी गेल्यानंतर गीतेचा पहिला अध्याय उचकायचा, ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय उचकायचा, 42 क्रमांकाचा श्लोक काढायचा, तो श्लोक घेतला आणि चिंतनाला त्याच श्लोकाखाली 255 क्रमांकाची उभी आहे की त्या ओळीमध्ये मौलिक ज्ञानोबरांनी सांगितलंय निर्मग पितर काय करती कैसेनी स्वर्गी वसती. पितृदोषाचं एखादं तरी लक्षण महाराज या ठिकाणी आपल्या घरामध्ये सापडल्याशिवाय राहणार नाही. शास्त्र असं सांगतंय आपल्या घरातला कर्ता मनुष्य जर सातत्याने आजारी पडत असेल, ऐका बघा, आपल्या घरातला कर्ता मनुष्य जर सातत्याने आजारी पडत असेल तर समजायचं आपल्या घरामध्ये पितृदोष आहे. पितृदोष कसे ओळखायचे हे सांगतोय. दुसरी गोष्ट आहे, आपल्या घरामध्ये एक झाला की एक असा घरातला मनुष्य आजारी पडत असेल, घरामध्ये दवाखान्याची साखळी सारखी चालू आहे, समजायचं आपल्या घरामध्ये पितृदोष आहे. तिसरं लक्षण आहे पितृदोषाचं, आपल्या घरामध्ये महाराज लग्न जमत नसेल एखाद्याचं मुला मुलींचं. आता तुम्ही म्हणाल मुलींची संख्या कमी झाली म्हणून लग्न जमत नाही, तुम्ही कसं काय पितृदोष सांगितला, याला सुद्धा पितृदोषच कारण आहे. मुली कमी झाल्या अशातला भाग नाही ना, तुमचे संस्कार कमी झाले, मुलींची कमतरता आहे ना हे डोक्यातून काढून टाका. तुमच्या मुलामध्ये क्वालिटी राहिली नाही म्हणून तुम्हाला मुली मिळत नाही, बापामध्ये क्वालिटी नाही म्हणून मुली मिळत नाही. चांगला बारकाईने अभ्यास करा. आजही माझ्या मोबाईलमध्ये 25 बायोडाटे पडले मुलींचे आहेत, पण त्या सगळ्या क्लास 1 ऑफिसर आहेत. ज्यांच्याकडे क्लास 1 ऑफिसर मुलं आहेत तर त्यांनी माझी भेट घ्यावी, तुम्हाला मुलीच असतं, बरोबर का? चुकलं ना, तुमच्या मुलांची क्वालिटी तपासा ना.
ते म्हणतात अरे जे आतापर्यंत जन्माला आले त्यांनी आमच्याच मुक्तीसाठी पिंडदान ज्ञानदान काय अन्नदान केलं नाही, हे आणखीन जन्माला काय दिले लावणार आहे, म्हणून महाराज ते त्या वंशावळीमध्ये वंश वाढू देत नाही. आणि हे पितरांच्या हातात आहे, कारण एकदा मनुष्य गेला म्हणजे त्याला पितृ देवता अशी संज्ञा प्राप्त होते आणि देवता काहीही करू शकते. महाराज हे ध्यानात असू द्या. म्हणून याला सुद्धा म्हणतात पितृदोष. आणखी सांगतो ऐका पितृदोषाचे लक्षण. ज्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला आत्महत्या करण्याची इच्छा होते, एखादा व्यक्ती आत्महत्या करतो, समजायचं पितृदोष आहे. ज्या घरामध्ये महाराज एखादा व्यक्ती सातत्याने महाराज कुठेतरी अपघातामध्ये सापडतो, कुठेतरी जाऊन धडका करतो, हात मोडला, डोकं फुटलं, काही ना काही त्याच्या जीवनामध्ये अपघात चालू आहे, याला सुद्धा शास्त्राने सांगितले हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. एवढंच नाही, आपल्या घरामध्ये एखादा धार्मिक विधी तुम्ही आयोजित केला आणि त्या धार्मिक विधीला जर तुम्हाला जर महाराज सुतक पडलं किंवा महाराज विटाळ पडलं तरी समजायचं आपल्या घरामध्ये काय आहे, पितृदोष आहे. होतं की नाही असं? लग्न झालं 2 दिवसावर लग्नाला घरात कोणतरी वाहलं लगेच महाराज ते लग्न आपल्याला पुढे टाकावं लागतं, बरोबर आहे? महाराज ते लग्न पुढे ढकललं तरच ठीक आहे. जर एखादी माणसं महाराज काय काय म्हणतात काय होतं आता सगळं नियोजन झालं का स्वीकारला नाही तरी समजायचं आपल्या घरामध्ये पितृदोष आहे. हे मानापणानं जे गरुड पुराणात आलेले ते तुम्हाला सांगतोय. आणि हे 11 पुराण आपल्यासाठी निर्माण केलेले त्या स्पर्शने, जनावरांसाठी नाही केले. कारण जनावरांना पाप पुण्य कळत नाही, पाप पुण्य आपल्याला. पशु काय पाप पुण्यासाठी उत्तम मध्यम भोगभोगीती काही एक उपजगाची मर्दी बहिरंग होती, पापड होती. पशुंना पाप पुण्य कळत नाही ना, माणसांना कळतं. हे पुराण असतील, 6 शास्त्र असतील, 4 वेद असतील ना, ते आपल्यासाठी निर्माण केलेले आहे. आणि म्हणून त्या पुराणातलं जे काही असेल ना मार्मिक तत्वचिंतन हे आपण आत्मसात केलं पाहिजे. आता एक शेवटचं लक्षण सांगतो. बरेचसे 10-12 सांगितले ना, शेवटचं एक लक्षण सांगतो. घरामध्ये माणसात जर राहत नसेल ना तरी समजायचं आपल्या घरामध्ये पितृदोषाचं सावट आहे. माणसात मी माझ्या जीवनामध्ये मला 80 लोकांचं कुटुंब एकत्र पाहिजे. 80 लोकांचं. दौंडच्या पुढे महाराज ठिकाणी राजेगाव आहे, छोटंसं खेडेगाव आहे, नदीच्या काठावर राजेगाव. 80 लोकांचं कुटुंब एकत्र आहे. 6 भावंड महाराज, 6 जणांना काम म्हाताऱ्याने वाटून दिलेले, 6 जावांना काम वाटून दिलेले. बाबांनी सहज विचारलं, बाबांच्या कीर्तनाला गेलो होतो, म्हटलं बाबाचा वादविवाद होत नाही का? ते म्हणजे अजिबात नाही, मी प्रत्येकाला त्यांची कामं सोडून दिलेली आहे, त्याच्यात तुम्ही म्हणजे कमीही पडत नाही आणि तुम्ही त्याच्यावर सोपवत सुद्धा नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित चालू आहे. म्हणून मी बारकाईने अभ्यास केला. म्हणजे याचं कारण एक असं आहे, यांचे पितरच चुकत आहेत, पितरांचे आशीर्वाद या परिवाराला मिळाले म्हणून ते 80 लोक एकत्र राहू शकतात. मला एक गोष्ट सांगा, आपले 8 तरी एकत्र आहेत का? 8 बरं 8 जाऊ द्या, घरातले 4 तरी एकत्र आहेत का? आपले नवरा बायको मुलगा मुलगी, बोला 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 बोला. मुलं आई वडिलांचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही, नवरा बायकोचं ऐकत नाही. मला हे सगळे हे आपल्या घरामध्ये जे विचार विभिन्न झालेत ना, याला दुसरं काहीच कारण नाही. याला सगळं शास्त्र सांगते हे पितृदोषाचं मुक्त होते. आताच माणसं उपाय करत. आता पूर्वीच्या कालावधीमध्ये आता माझ्या समोरची टोपी घातलेली मंडळी आहेत किंवा 50 वर्ष अगोदरची मंडळी ही सांगू शकतात. आणि इकडे सुद्धा ज्या मातामावलींनी डोक्यावरती पदर घेतला, डोक्याला कुंकू लावलाय ना, त्या सांगू शकतात. पूर्वीच्या कालावधीमध्ये मोबाईल वर नाही सांगतात. मावशी पूर्वीच्या कालावधीमध्ये श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये एका ग्रंथाचं पारायण केलं जात होतं, त्या ग्रंथाचं नाव सांगा. नवनाथ. वा वा वा, बरोबर आहे ना? त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, चुकीच आहे. पण मी इथे शब्द पूर्वीच्या काळात वापरला. आता पुन्हा कोणाच्या घरात नाव ग्रंथाचं पारायण होतं आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 10 बनवले, बरोबर आहे? आता तुम्हाला सगळ्यांना पितृऋणातून उतराई व्हावं वाटतं, बाकीच्यांना काय वाटत नाही का पितृऋणातून उतराई व्हावं? नवनाथ ग्रंथ आहे मला श्रेष्ठ ग्रंथ आहे. हो, त्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही पायी आहोत ना, त्या वारकरी संप्रदायाचे मूळ पाया जर आपण शोधला तर ना संप्रदायामध्ये सापडेल तुम्हाला. आदिनाथ गुरु मच्छिंद्र दयाचा, मच्छिंद्राने मोदक, गोरक्षेवला, जैनी प्रसादे, ज्ञानदेवा सार चोजविले आणि मग ज्ञान देते रक्षिला पाया विभागिले देवालया. या वारकरी संप्रदायाचा पाया ज्या मौलिक ज्ञानोबरायांनी रोवलाय ना, या मौलिक ज्ञानोबरायांचा महाराज पूर्व गुरु परंपरेचा इतिहास आपण पाहिला तर नाथ संप्रदायामध्ये सापडतो. ज्या घरामध्ये नवनाथ ग्रंथाचं पारायण वर्षातून एकदा होतं त्या घरामध्ये पितृदोष किंवा वास्तुदोष शिल्लक राहत नाही. त्या घरातली माणसं तुम्हाला आनंदीच बघायला मिळणार. महाराज हा पहिला उपाय आहे पितृदोषातून मुक्त होण्यासाठी. तुमच्या घरामध्ये जर पितृदोषाची लक्षणे दिसत असतील ना, श्रद्धापूर्वक
चौथीला असल्यापासून माझ्याकडे नवनाथ ग्रंथाचं पारायण करायला हवं. त्या ग्रंथाचाच हा काय म्हणू शकतो आपण, त्या ग्रंथाचाच हा प्रभाव आहे. मी या ज्ञानेश्वरी या ज्ञानेश्वरीवरती या नारदाच्या व्यासपीठावरती बोलू शकतो महाराज. त्या नवनाथ ग्रंथाचा हा महिमा आहे. एवढंच नाही, पूर्वीच्या कालावधीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये महाराज एक गावरान गाय असायची. बरोबर का चूक? बरोबर का चूक? आता इथेही शब्द मी पूर्वीच्या काळातच वापरलाय बरं का. पूर्वीच्या कालावधीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गावरान गाय असायची. आता गावरान गाय आहे का? आता कोणती आहे? जर्सीचं दूध खाऊन माणसं सुद्धा कशी झाले? मी नाही म्हणा आधारित जर्सी म्हणून. गावरान गाय जर आपल्या दारामध्ये असेल, गावरान गायीच्या खुरामध्ये म्हणजे पायामध्ये सगळ्या तीर्थांचा अंतर्भाव आहे असं शास्त्र सांगतंय. त्या गावरान गायीच्या आपल्या अन्नामध्ये वास्तव्यामुळे आपल्या भूमीतले पहिले वास्तुदोष नाहीसे होतात. या ठिकाणी समजून आहोत कैलासवासी माधवराव भिमाजी पाटील गुंजाळ उर्फ अण्णांना जाऊन आपल्यातून 10 दिवस झालेले आहेत. त्यांच्या परिवाराचे स्नेही असणारे आमचे सातपुते काका सुतवाडी ग्रामस्थ यांनी मला फोन केला की महाराज असं आपल्या पाहुण्यांचं प्रवचन आहे. वास्तविक आज मी इथं पोहोचेल मला गॅरंटी नव्हती, कारण मी प्रवासात होतो. एक 27-28 दिवस झाले आमच्या मातृश्री महाराज त्या लोकांशी संबंध झालं आणि मी अस्थि विसर्जनासाठी काशीला गेलेलो होतो. म्हटलं रेल्वेचं तिकीट मिळतं नाही म्हटलं. दादांना म्हटलं जर मी नाही वेळेला पोहोचलो तर तुम्हाला तरी वाटत काळजी करू नका, पण दादा म्हटले तुम्हालाच यावं लागेल. रात्री 12 वाजता घरी आलो. या ठिकाणी तुमच्यासमोर उपस्थित आहे. या ठिकाणी माधवराव भिमाजी पाटील गुंजाळ यांना समस्त परिवाराच्या वतीनं एक वारकरी संप्रदायाचा एक पायी म्हणून मी माझ्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली समर्पित करतो. त्याचप्रमाणे माधवराव दादांचं जर गुंजाळ परिवारामध्ये काही कर्मशील करायचं असेल तर या गुंजाळ परिवारामध्ये पुन्हा त्यांना नवीन देह प्राप्त व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि प्रवचनरूपी सेवा करत असताना माझ्या मुखातून एखादा अपशब्द बाहेर पडला असेल, बसलेल्या एखाद्या सज्जन माय बापाचा ताईचा माईचा भावाचा संबंध होत असेल, तुमचा भाऊ आहे मुलगा आहे असं समजून मला क्षमा करा. कालच इच्छा बाजू झालेली सेवा आपल्या माधवराव दादांच्या चरणी समर्पित करून मी माझ्या वाट्या पूर्ण करतो. कुंडली गौरव विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु गंगागिरी नारायण जी महाराज समाज केली. मी गुंजाळ परिवाराच्या वतीने माझ्या धन्यवाद देतो. बाप म्हणजे काय आहे? बाप म्हणजे काय आहे? जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. रागावला कधीतरी तर त्याची माया अमाप आहे आणि तो म्हणजे बाप आहे. असा या नानासाहेब माधवराव गुंजाळ, सतीश माधवराव गुंजाळ, त्यांच्या 3 मुली अलका, मंगल, सुनीता या 5ही भावंडांचा बाप आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. माधवराव गुंजाळ यांना घरामध्ये महादू या नावाने ओळखलं जायचं. हे या कुटुंबाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराज तुमच्या प्रवचनाचा आणि या कुटुंबाच्या कर्तृत्वाचा बराचसा संबंध या ठिकाणी येतोय. पण काही मला असं वाटलं की आपण प्रवचन करत असताना या कुटुंबाचा इतिहास जाणून घेतल्या ठिकाणी हे 3 भाऊ थोडे तात्याबा भिमाजी गुंजाळ यांना पट्टी गुंजाळ नावानं ओळखलं जायचं. दुसरे मुरलीधर गुंजाळ आणि तिसरे माधवराव गुंजाळ यांना 4 बहिणी असा 7 भावंडांचा हा प्रपंच होता. त्याच्यात वडील भिमाजी गुंजाळ हे लवकरच वाढले. मला वाटतं साधारणपणे माधव गुंजाळ हे 5 वर्षाचे असताना त्याचे वडील गेले. आईने आणि मोठ्या भावाने अतिशय नेटाने हा प्रपंच पुढे नेण्याचा प्रयत्न केला. थोरले जे होते तात्याबा भिमाजी गुंजाळ हा अतिशय कडक शिस्तीचा माणूस ठिकाणी आणि नानासाहेबांनी या प्रपंचाकरता अगदी थोरात साहेबांची ताकद वापरून शहरावरून 5 किलोमीटर साहेबांनी नेऊन आणि शेती त्यांनी फुलवली आणि म्हणून आज त्यांचं या समाजामध्ये नावगाव आहे. या ठिकाणी मी त्यांच्या माधवरावाची जय म्हणून त्यांना श्रद्धांजली टाकतो. ही त्यांना 2 मुलं 3 मुली
नातवंड असा मोठा परिवार आहे त्यांचा आणि ते कष्टकरी शेतकरी होते. म्हणून मी त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली देतो की परमेश्वर त्यांना सद्गती देवो. एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. आज माझ्या मामाला जाऊन 10 दिवस झाले. मामाचा जन्म 1930 म्हणजे त्यांनी परतंत्र पाहिलं, इंग्रजांचा काळ पाहिला. नंतर 1947 भारत स्वातंत्र्य 17 वर्षे त्यांनी परतंत्र पाहिलेलं आहे. खूप हाल त्यांनी पाहिलेली भारत देशाची, खूप गरीब त्यांनी पाहिली. परंतु आज सरांनी त्यांच्या घराचा सगळा उल्लेख केलेला आहे. खूप सुखमय आहे, चांगलं कुटुंब झाले, चांगलं मुलं त्यांनी घडवले आहे. खूप कष्टकरी मामा आपल्यातून गेलेले आहे. या कुटुंबाला नक्कीच त्यांच्या जाण्याने दुःख झालेलं आहे. त्यांना ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांच्या आत्म्यात सद्गती मिळो आणि ह्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांना या दुःखातील शक्ती परमेश्वरांनी गगनगिरी महाराजांनी प्रार्थना करतो. थांबतो. जय गगनगिरी. मामांच्या दसरे दिनानिमित्त आपण सर्व पाहुणे उपस्थित राहिला. खरं मामांचं जीवन जे आहे हे श्रम आणि कष्टकरी. कारण मी लहानपणी ज्या वेळेला आठवत नव्हतं तेव्हापासून खऱ्या अर्थाने या कुटुंबात मध्ये आहे आणि या कुटुंबाचा खरा साक्षीदार मी आहे का माझं पूर्ण लहानपण जे आहे ते लहानपण या कुटुंबात गेलं. या कुटुंबाची पार्श्वभूमी आमचे बंधू राणे सर यांनी सर्वांना सांगितलेच आहे. पण खऱ्या अर्थाने हे जे कुटुंब आहे हे श्रमजीवी आणि त्यातल्या त्यात बघितलं तर माधव किंवा माधवराव जे त्या वेळेला म्हणत असतील, मी असताना आमचे जरी मामा असले तरी आम्ही त्यांना मामा या नात्याने काय म्हणत नव्हतं, पण सर्वजण अण्णाच म्हणायचे. मग त्याच्यामुळं मी लहान असल्यामुळं सर्व अण्णा म्हणत असल्यामुळं आम्ही मामा वगैरे असा काही शब्द नाही, सर्व अण्णाच म्हटलं जायचं. आणि हे जे कुटुंब जे आहे हे कुटुंब म्हणजे मोठे मामा असतील, त्याच्यानंतर मधले मामा असतील, उल्लेख केल्याप्रमाणे आणि हे शेवटचे मामा होते आमचे. आता या कुटुंबामध्ये फक्त 2 मामी शिल्लक राहिलेल्या आहेत. आता या मामींनी पण फार श्रम केलेलं आहे खऱ्या अर्थाने. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने थोडासा उल्लेख केला आता त्याची अंजनी मामी आहे का, यांना सर्व ताईच म्हणायचे त्यावेळेला. आम्ही पण ताईच, मामी जरी असले तरी आम्ही ताईच म्हणायचो. खऱ्या अर्थाने ही जी महिला जी आहे ही महिलांनी सुद्धा खूप सर्व जे आहे ते सर्वांना अतिशय प्रेम केलं. यांना जाऊन 10 दिवस जाते दसऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण उपस्थित आहात. जुन्या पिढीतील या मंडळींनी अतिशय कष्टमय जीवन आपलं गेलं. फार कष्टातून आपली शेती आणि प्रपंच बघितला. शेतीवाडी करत असताना आपले 2 मुलं आणि 3 मुली यांच्यावर फार उत्तम असे संस्कार केले आणि त्या माध्यमातून नानासाहेब आणि सतीश आज आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसत आहे. दोनही मुलांचं उच्च शिक्षण केलं. एक मुलगा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सतीश हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहे आणि नानासाहेब हा राजकारणामध्ये आदरणीय या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या राजकारणाला सतत साथ देत आहे आणि चांगल्या पद्धतीनं गावचं असन तालुक्याचं असन राजकारणाला साथ देण्याचं काम हे नानासाहेब करत आहे. आणि आपल्या ज्या 3 मुली आहेत त्याही त्यांच्या घरी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताना आपल्याला दिसत आहेत आणि खूप सुंदर असं संस्कार या माधव काकांनी या मुला मुलींवर घडवले. त्यांच्या पत्नी असतील, मुलं असतील, मुली असतील, सर्व कुटुंबियांना दुःख होणं साहजिक आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या सर्व पंचक्रोशीच्या वतीनं, अमृत उद्योगातील सर्व सहकारी संस्थांच्या वतीनं या तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं माधव काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांना चिर शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.
सर्व देवी नमस्कार केशव प्रचिगच्छन्ति. जसं आपल्या संस्कृतीत म्हणलेलं आहे की आई घराचं मांगल्य असते आणि वडील हे घराचं छाया असते. तर या गुंजाळ परिवाराचं छाया किंवा छत्र हरपलेलं आहे. आमचे सासरे कैलासवासी माधवराव भीमाजी गुंजाळ यांनी जे प्रेम दिलं ते जावई म्हणून नाही तर एक मुलाप्रमाणे त्यांनी मला प्रेम दिलं. त्यांचं आयुष्य हे फार दुःखात कष्टात गेलं. त्यांना 2 मुले आणि 3 मुली असा त्यांचा परिवार. दोन्ही मुलं गुणसंपन्न, 3ही मुली त्यांच्या त्या गुणांनी त्यांनी त्यांचा संसार केला. श्री नानासाहेब माधवराव पाटील गुंजाळ, सतीश माधवराव पाटील गुंजाळ, नंतर जोंधळेताई, मंगलताई आणि सुनीता असा हा गुंजाळ परिवार. त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप काही आहे. एक आदर्श कुटुंब गुंजाळ कुटुंब पिंपरणे या ठिकाणी त्यांना खूप सारं दुःख झालेलं आहे. आपण सर्वजण त्यांच्या दुःखात सामील आहोत. मी प्राचार्य संदीप डांगे, वत्सल मॉडेल स्कूल पोहेगावच्या वतीनं आणि डांगे परिवारच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आदरणीय माधवराव पाटील गुंजाळ यांचं उद्धव काळानं दुःखद असं निधन झालं. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी सर्व उपस्थितांच्या वतीनं ईश्वराची प्रार्थना करतो व त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. माधवराव गुंजाळ यांना अखेरची तिलांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, त्यांच्या परिवारातील सर्व मित्रमंडळ, स्नेही, दुःखित अंतःकरणाने उपस्थित सर्व बंधू आणि बहीण. तर म्हणजे जीवनामध्ये जो जन्माला येतो त्याला जावंच लागतं, परंतु जन्म आणि मृत्यू या मधलं जे अंतर आहे याला आपण जीवन म्हणतो. हे जीवन तो कसं जगला याच्यावर त्याच्या जाण्यानंतर त्याचं नाव मागं राहिलं जातं किंवा पुस्तक जातं. आणि म्हणून जीवनामध्ये जगताना जीवनाची काही नैतिक मूल्य असतात, ती जपत जपत भगवंतानं घातलेल्या नियमानुसार जो जीवन व्यतीत करतो त्याचं जीवन सफल झाल्यासारखं होतं असं मला वाटतं. साधारणतः स्वतःसाठी प्रत्येक जण जगतच असतो, परंतु दुसऱ्यासाठी जगणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि म्हणून बाबांचं जीवन जर पाहिलं तर एक ऋषितुल्य असं जीवन त्यांचं होतं. ते अनादी होते, अज्ञानी होते असं म्हणणं धारिष्ट्याचं होईल, कारण तो साक्षर नव्हते ही गोष्ट खरी आहे. परंतु त्यांचा 94 वर्षाचा प्रवास पाहिला, त्यांचं कुटुंबामधलं त्यांचं स्थान आणि काम पाहिलं, त्याने केलेलं यशस्वी जीवनाची वाटचाल पाहिली, तर आपल्याला असं कधीही वाटणार नाही की हे बाबा अडाणी होते. आणि म्हणून अतिशय उत्कृष्ट नियोजन, अतिशय उत्कृष्ट मॅनेजमेंट, त्याचबरोबर भविष्याचा वेध घेऊन काही गोष्टी कराव्या लागतात. आजचा दिवस गेला, उद्याचं होईल ते होईल असं न पाहता उद्याच नव्हे तर पुढच्या 10-20 वर्षाचं नियोजन करून त्या पद्धतीनं काम करणं ही खरी जीवनाची यशस्वीता असते. बाबांनी त्यांच्या मुलांवर संस्कार केले, त्यांना शिकवलं. ते स्वतः अशिक्षित होते. साधारणतः वयाच्या 55व्या वर्षी त्यांच्यावर जबाबदारी आली. तोपर्यंत शेती एके शेती हा एकच कार्यक्रम होता, परंतु व्यवहार आणि व्यवहाराचं ज्ञान याबद्दल काही माहीत नसताना 55 वर्षाच्या नंतर त्यांनी जी आमूलाग्र क्रांती त्यांच्या जीवनात परिवारामध्ये केली ती अतिशय महत्वाची आहे. अतिशय यशस्वी वाटचाल त्यांची झालेली आहे. 94 वर्ष जगणं, विनारोग जगणं, कुणाला त्रास न देता जगणं हे सुद्धा तसं भाग्याचं लक्षण आहे. आणि याच्यासाठी जीवनामध्ये जगताना सर्व पाळावं लागतं.
काही प्रदूषण आलेली आहेत त्याच्यापासून अलिप्त राहावं लागतं. या साऱ्या गोष्टी जेव्हा जीवनामध्ये जो माणूस करतो त्या वेळेला त्याचं जीवन सफल आणि यशस्वी होतं असं मला वाटतं. सुंदर स्थिती, सुंदर नियोजन या साऱ्या गोष्टी त्यांनी केल्या. मुलांवर संस्कार केले, त्यांना शिकवलं. आता नानासाहेब गुंजाळ आणि त्यांचे बंधू हेही तालुक्याच्या कामामध्ये सेवेमध्ये आहेत. एक नामदार बाळासाहेब थोरातांना उत्तम साथ नानासाहेब गुंजाळांची आहे आणि एक चांगलं काम समाजाचं सुद्धा त्यांच्या हातून होत आहे. आणि म्हणून गावाची याचबरोबर तालुक्याची सेवा करण्याची सुद्धा संधी त्यांना मिळालेली आहे. हे सारं फलित असं आहे की त्यांच्या वडिलांनी स्वतःला काढून घेतलं, त्याग केला आणि याच्या जोरावर खरं म्हणजे ही मंडळी उभी आहेत. आणि म्हणून या बाबांचं कर्तृत्व अतिशय उत्तम आहे. एक आदर्श जीवन आपण ज्याला म्हणू असं त्यांचं जीवन होतं. म्हणून मी त्यांना आपल्या साऱ्यांच्या वतीनं, जिल्हा सहकारी बँकेच्या वतीनं, त्याचबरोबर अमृत उद्योग समूहातील आपल्या सर्व सहकारी संस्था या साऱ्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि भगवंतानं त्यांना आपल्या स्वरूपामध्ये सामावून घ्यावं अशा पद्धतीची प्रार्थना मी आपल्या साऱ्यांच्या वतीनं जगन यांच्याकडे करतो. थांबतो. धन्यवाद. गुंजाळ परिवाराचे सर्व आपजेष्ट नातेवाईक, स्नेही, सर्व आज कैलासवासी माधवराव दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले. माझ्या अगोदर माधवरावांनी अत्यंत सुंदर विवेचन केलं की माणसाने जीवनातून जगावं कसं, जगलं कसं, नांदले कसे, वागले कसे, हे सर्वात पहिले त्यांनी सांगितलं. खऱ्या अर्थाने मी फक्त एवढंच सांगत, प्रत्येक माणूस हा मरते, प्रत्येकाला जायचंच. आणि सगळे हरिभक्त परायण महाराज कंटाळले म्हणजे तर त्यांना बऱ्याच गोष्ट झालंय. नाही मी नाही कंट्रोल तेच सांगतात. सगळेजण एक सांगतो, आपण सगळेजण फक्त ऐकायची भूमिका घेतो. प्रत्यक्ष आपण कृतीत किती आणतो हे ज्याने त्याने आपल्याला मनाला विचारतो. म्हणून मी तर आम्ही नेहमी सांगतो की आपण संध्याकाळी, रात्री, दिवसभर आपण काय केलं याचं आत्मचिंतन करायचं शिकावं अशी माझी विनंती. आणि ते आत्मचिंतन आपण रात्री केलं तर आपल्याला कळतं की आपण दिवस कसा घालवला, किती परमार्थ केला, समाजाचं किती काम केलं आणि कुटुंबाचं किती काम केलं, गाव बांधलेलं गावाचं किती काम केलं. हे जेव्हा तुम्ही मी शिकू आपल्या मनाशी, खऱ्या अर्थाने अशा व्यक्तींना यात तर सरळ व्यक्तिमत्व, आदरणीय व्यक्तिमत्व. पिंपळाला परमपूज्य गगनगिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा झाला. त्या सप्ताह सोहळ्यात खऱ्या अर्थाने आमचा संबंध आला, खऱ्या अर्थाने जवळ. सप्ताह संपेपर्यंत सुरू झाला महाराज, सप्ताह संपेपर्यंत हल्लेच नाही. पण जीवन कसं जगायचं, परमार्थ कशाला म्हणायचं, सेवा कशी असावी हे त्यांच्याकडून आम्ही शिकलो. पूर्ण सेवेत मोठेपणाचा ध्यास नाही, माझं नाव घ्या, मला स्टेजवर बोला, अजिबात नाही. आणि तसंच ते समर्पित भावनेने जगले. आणि याच्यापेक्षा जो माणूस जगतो शेवट होता तो सुद्धा विचार करतो की माझं कुटुंब कसं चालतं. आणि मग त्यात तर कृतकृत्य होते. बोरला मुलगा त्यांचा नानासाहेब हा सामाजिक सेवेला समर्पित होतो. गावामधील कोणतरी सामाजिक सेवेला वाहून घेतो. 2 नंबरचे चिरंजीव आमचे जावई सतीशराव हे प्रशासकीय सेवेत, पण शेतकऱ्याच्या उपजीविकेचं जर शेती असावं त्या शेतीमालाला कसं जास्तीत जास्त त्याला भाव देता येईल त्याच्यासाठी तालुक्यात सतत त्यांनी ध्यास घेतला. आणि मार्केट कमिटीचे प्रशासकीय सेवेतले मार्केट कमिटीचे प्रमुख अधिकारी म्हणून अत्यंत उत्कृष्ट सेवा ते तिथे बजावतात. त्यामध्ये भेटायला आलो तर राज्यातून अनेक मार्केट कमिटीचे सगळे एमडी त्यांना भेटायला येत होते, त्यांचं सांत्वन करायला. याच्यापेक्षा माणसाला काय माहिती. म्हणून मानवाने खूप जगले, कृतार्थ जीवन जगले. त्याचा शेवट अत्यंत चांगला झाला. जो आयुष्यभर चांगला जगतो, गाव बांधिलकीतून सामाजिक भावनेतून जगतो, त्याचा शेवट चांगला होता. तसंच मी मानेन त्यांचे जावई डांगे पाटील परिवारातले, डांगे पाटील परिवाराचा सुद्धा आमचा खूप चांगला स्नेह आहे. ते सुद्धा त्यांचा नावलौकिक चांगला आहे. आणि मग अशा सगळ्या कृतार्थ भावनेने जगलेल्या माधवनानांना आपण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, त्यांचं कार्याचं मूल्यमापन करण्यासाठी आपण सगळे जमलो. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की या दशक्रियेनंतर खऱ्या अर्थाने त्या आत्म्याचा अनंताकडे प्रवास सुरू झाला. आणि त्यांच्या अनंताकडे चालू झालेल्या प्रवासाला तुमचं माझं त्यांच्या समर्पित आपण त्यांना
त्याला सहाय्यभूत ठरावा अशा पद्धतीची परमेश्वराला प्रार्थना करतो आणि त्यांच्या भावी पिढीचं, त्यांच्या दोन्ही चिरंजीवांचं, त्यांच्या जावायचं, त्यांच्या वागण्यात कल्याण हो, गाव बांधिलकीतून त्यांनी अत्यंत चांगलं काम करावं अशा या माधवराव दादांच्या चरणी माझ्या श्रद्धांजली समर्पित करतो. त्यांच्या कुटुंबातला एक स्नेही म्हणून त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि परमेश्वराची आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, जे माधवरावांचा आत्मा तुमच्याकडे येतो त्याला चिरशांती लाभू दे अशा पद्धतीची आपण सर्वांनी परमेश्वराला प्रार्थना करू. चांगलं वागण्याचा, चांगलं नांदण्याचा प्रयत्न करू, समाजात आनंद निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करू आणि या माधवरावांचं स्मरण म्हणून एक विनंती नानासाहेबांनी सतीशरावला नक्कीच केली तर जेवढे वृक्ष, जेवढे झाड लावता येतील त्यांनी तो संकल्प केला, तेवढं त्यांच्या स्मृतीचं रक्षण करण्यासाठी आपण वृक्षारोपण चांगल्या पद्धतीने या तालुक्यात परिसरात करावं अशी एक इच्छा या प्रसंगी व्यक्त करतो. त्याच्यासाठी आमचंही सहकार्य त्यांच्यामध्ये मध्ये आपण एक कार्यक्रम केला संजय महाराज, आम्ही 1000 चिकूचे रोप वाटले, 1000 रोप दान आणि तसं पद्धतीचं कार्य आपल्या सगळ्यांनी घडावं. जोरवेळी तो आदर्श घातला. इथं खूप सुंदर वृक्षारोपण जोरवेच्या नवीन ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्यांनी केलं, ते सुद्धा अभिनंदनाला पात्र आहे. अशा पद्धतीची भावना या प्रसंगी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय गगनगिरी महाराज. वाग्यत्मे तोषावे तोषो निमत द्यावे वसायला नाही. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे दिव्य जावो. विश्वस्वधर्म सूर्ये वाहो जो जे वांछिल तो ते लावो. प्राणी जात वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माव्याळी. अनवरत भूमंडळी वेदोदया भूता सदा कल्पतरुंचे आरव. चेतरा चिंता मनीचे गाव गोलदेचे अर्णव. पीयूषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडजे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सूर्यरे होतु किंबहुना भजिवे. विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजय होवा विजी. एतमने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान बसाओ. एनेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. एनेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. एनेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. हॉटेल सुपर डायमंड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट. पार्टीसाठी हॉल, प्रशस्त गार्डन, कॉन्फरन्स हॉल, फॅमिली डायनिंग, निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त पार्किंग. पत्ता हॉटेल सुपर डायमंड, महात्मा फुले चौक, पाव बाकी संगमनेर. प्रोपायटर श्री प्रमोद अशोकराव हिरे, चिरंजीव ऋतिक संतोषराव हिरे.